ते कसं खेळते ते ते बघ. ते बघ खेळ बरोबर आहे तुझं. तू शहाणा आहेस ना घरातला मोठा. तुझं बघून हे करतेत परत. लहान थोडी आहे तू. तो बघ. ओके बघ. त्याने हात उडी मारली बाबड्या घाबरला. हा, मार उडी. मार उडी. शाबास. कायम दोघाचे ना कुठाने चालू असतात ह्या दोघाचे. शंभू आणि राणाचं कायम कुठाने चालू असतात. हे बघ हे गेलं. तर जा घेऊन साऱ्या काड्या घ्यावा गाड्या घ्यावा. बापाला घेऊन जा तिकडं आतमध्ये. जा तिकडं. एकाच फ्रेममध्ये बघा. तिने मार ती मोरक्या. तो पलीकडला मोरक्या खाट्या खांगोळ्या अलीकडला. आणि ती आतलं ते वारक करामती. लय अवघड खेळ आहे घरात. सांगून आलोय. अरे इकडं अलीकडे ए हंद्र्या. अलीकडं बघ ए. हां. अरे कुठं गेलं ना आतमध्ये. घ्या. कुठं कॅमेरा तरी कुठं कुठं फिरवला का मी. ते बघ ते गोंडा. ते गोंडा योग याची काडी. योग गोंडा योग. ते बघ ते बघ आलं गोंड्याकडं. ये 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 पळत. तिकडे हांडवा क्या उडी तू शंभू. काय जन्माला घातलेत पोरं. पाय बघू दर्शन घेतो. जय बबडेश्वर. बबडेश्वर ही माता. ब्राह्मणी माता बबडेश्वर पिता आणि त्यांच्या कारामध्ये. अरे शंभू. बास्केट फक्त तुम्ही तोडा. तिकडे खेळ. आता काय कर. त्याच्या कशाला नादी लागतोय. अवघड खेळ आहे. कसे आहेत करामध्ये पोरं. हे जेवढा आनंद देतात ना यांच्या खेळामध्ये ॲक्टिव्हिटीमध्ये. हे जे खेळतात ना यांनी एकदम माणसाचं टेन्शन निघून जाते. माणूस रिलॅक्स होऊन राहतो आहे. एकदम हॅपी दिवस चांगला जातो. आतमध्येच गोंडानं बाहेर काय म्हणतो आहे त्याच्यामुळं ह्याला कोंडा रे कोंडा आतमध्ये. ह्याला बालपण आले आता. हो का हे राणा साऱ्यात मोठा झाला आहे. ते आतलं साऱ्यात सॉरी हे हां हे मोठं आहे. ते वरचं जरा छोटं आहे आणि ते आत खेळते ते साऱ्यात जास्त. सर्वात लहान आहे ते बघा. बाहेर आणते कोंडा. हान अयो. अरे हाणला फटका. शंभू चान्स सोडित नाही पण त्याला चान्स हान डोक्यावर. हां शाबास. हां ए बबड्या. डेंजर पोर आहे ते. हे एकदम घरात एकदम प्रसन्न वातावरण असतं. लोक काही बोलतात कशाला एवढे मांजर ठेवलेत काय असतं मांजरांचं. अरे सांभाळतो आम्ही. आम्हाला प्रॉब्लेम नाही. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. हा ना बाबड्या उडी बाहेर. दाखवून दे बाबाला काय प्रॉब्लेम नाही म्हणून आमचा. मर बघत बस. अजून गोंडा काय लाल होणार नाही. तेवढाच राहणार आहे त्यात. बघून बघत बसण्यासारखं काय आहे. मार उडी. हां शाबास. घ्या. तुला तर 3 दिवसांनी दिसन तोपर्यंत गेला पोरगा तिकडे. त्याने उचलला गोंडा घेऊन गेलं ते. आता हाणते डोक्या उडी.
ह्याच्या साऱ्या उड्या मारलेल्या आहे ना, रानाच्या साऱ्या गोष्टी आहेत ना त्याला चालतात. ते गोंडा कुठं आहे ते बघतंय कुठं. गोंडा आहे गॅलरीत गेलाय, ते बघतंय खाली. 3 दिवस तरी सापडन का हो रे.